बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा, कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंडखोर उमेदवारांबाबत पक्ष नेतृत्व कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी म्हटले की महायुतीतील जागावाटप हे तीनही पक्षांच्या प्रमुखांच्या समन्वयातून आणि परस्पर सहमतीने करण्यात आलेला आहे। त्यामुळे अधिकृत निर्णयानंतर ज्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला त्यांच्यावर कारवाई होणारच आहे। गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे की महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रित चर्चा करून जागा वाटप निश्चित केलं होतं। प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले। मात्र काही ठिकाणी नाराजीमुळे बंडखोरी झाली असून ती पक्षशिस्तीच्या विरोधातील बाब आहे आणि त्यामुळे संबंधित पक्ष आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। यावेळी बंडखोर उमेदवारांविरोधात कारवाईबाबत विचारलं असता महाजन यांनी म्हटले की हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय आहे। मात्र ज्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन बंडखोरी केली आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील बंडखोर नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता अधिक बळावली आली आहे। दरम्यान निवडणूक प्रक्रियेनंतर महायुतीतील अंतर्गत नाराजी कितपत कमी होते आणि पक्ष नेतृत्व बंडखोरांबाबत कोणती भूमिका घेते याकडे राज्याचं राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिलं आहे। मला वाटतं महायुतीतले सगळेच उमेदवार जे आहेत ते मागे घेतील, आपापली उमेदवारी मागे घेतील। आमचं 17 ठिकाणी जागांवर आम्ही या ठिकाणी एकमताने उमेदवार दिलेले आहेत। जागेचं वाटप झालेलं आहे, आपल्याला कल्पना आहे आणि कुठेही आमची बंडखोरी होणार नाही। भाऊ, एकीकडे आज गुलाबराव पाटलांनी खंत बोलून दाखवलेली आहे की नाशिकच्या जागेबद्दल आम्ही त्यांना जागा सुटली, मात्र त्यानंतरही त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली, हा आमच्यावर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय असं त्यांनी म्हटलं आहे। मला वाटतं अजून 3 वाराला वेळ आहे, अजून बंडखोरी केली म्हणजे काय? आता इथे 2 शिवसैनिकांनी भरलेलेच आहेत ना, नगरसेवकांनी भरलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुठे बंडखोरी केलेली नाही। 3 वाजेनंतर तुम्ही म्हणू शकता कुठे बंडखोरी झाली म्हणून। आता अब्दुल सत्तार आहे, त्यांचा मुलगा आहे, तो पण उभाच आहे, तर काय बोलतायत, पण असं कुठे नाही आहे, कुठे बंडखोरी होणार नाही। म्हणजे माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आहेत, दोघे उपमुख्यमंत्री आहेत, सर्व लक्ष घालून आहेत आणि आमचे जे उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते, जे अधिकृत नाहीत, ते सर्वजण उमेदवारी अर्ज आपले मागे घेतील आणि आम्ही 17च्या 17 जागा या ठिकाणी जिंकू। मला वाटतं 3 वाजेपर्यंत सगळं तिथं स्पष्ट होईल। गुलाबरावांशी मी आत्ताच या ठिकाणी बोललेलो आहे, उदय सामंतांशी मी बोललेलो आहे। त्यांनी सांगितलं की आमचे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतील। बंडखोरी कायम राहिली तर काय पर्याय असेल? बंडखोरी कुठेही कायम राहणार नाही। पण भाऊ, गुलाबभाऊ बोलतायत की अशा पद्धतीने जर बंडखोरी होत असेल तर पुढच्या काळात ही महायुतीसाठी योग्य बाब नाही। भाऊ, पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीने काही बोलत असाल तर मी काय बोलतो? अशा पद्धतीने महायुती सगळ्या ठिकाणी 17च्या 17 ठिकाणी असंच झालेलं आहे। सगळ्या घटक पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत, नेत्यांनी सांगितल्यानंतर ते सगळे मागे घेत आहेत। काल तुम्ही चित्र बघितलं, अनेक ठिकाणी काल मागे घेतलं, तटकरेंच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे दळवींनी। आता एवढं सगळे तिरडे असलेले प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही तेच प्रश्न मला परत विचारतात। मी सांगितलं 3 वाजेपर्यंत सगळे आमचे उमेदवार जे आहेत, अधिकृत उमेदवार सोडून महायुतीतले सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील। मग आता बंडखोरीचा प्रश्न आला कुठे? तुम्ही 2 तास तर वाट बघा ना। अशा पद्धतीने होत असेल तर महायुतीसाठी पुढच्या काळात चुकीचं आहे असं गुलाबभाऊ म्हणताय। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नाशिक।